13 ऑगस्ट सकाळी 11 वाजता साधुग्राम तपोवन येथून रॅलीला सुरुवात होईल। रॅली तपोवनातून आडगाव नाका, निमाणी, पंचवटी, कारंजा, मालेगाव स्टँडवर जरंगे पाटलांचं भव्य स्वागत होणार आहे। त्याच्यानंतर तिथून रविवार कारंजावरून रेड क्रॉस सिग्नलवरून मेहरवरून CBS कडे ह्या रॅलीचं प्रस्थान असणार आहे। आणि ह्या रॅलीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने ॲम्ब्युलन्सची सगळ्या ठिकाणी स्पॉटवर व्यवस्था केलेली आहे। बाहेरून आलेल्या सर्व समाज बांधवांच्या नाश्त्याची, पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। त्याच्यानंतर साधारण तुम्ही विचारलं किती लोक येऊ शकतात, साधारण 10-12 लाखापेक्षा जास्त समाज बांधव ग्रामीण भागातून ज्या प्रमाणात जी तयारी सुरू आहे आणि ज्या प्रमाणात आम्हाला त्यांनी गाड्यांचे आकडे दिलेले आहे त्याच्यावरून 10 लाखापेक्षा जास्त समाज बांधव नाशिक शहरातल्या शांतता रॅलीसाठी येणार आहेत। आणि त्याच्या निमित्ताने सगळी पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सुद्धा आम्ही सगळं पत्रव्यवहार करून त्यांनी सुद्धा त्यांच्या बाजूने तयारी केलेली आहे। आणि नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या नियोजन समितीने आपल्या बाजूने जी तयारी करायची असेल ती सगळी केलेली आहे। माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या गाडीमध्ये आपल्या कुटुंबातील मुलं, महिला, बायको, आई, फक्त घरात एक माणूस शिल्लक ठेवून सगळ्यांनी त्याच्याबरोबर पाण्याच्या बॉटल, आपलं स्वतःचं जेवण सगळं घेऊन, बरोबर छत्री सुद्धा असू द्या। आणि या सगळ्या पद्धतीने आपण सगळ्यांनी ग्रामीण भागातील सगळ्या बांधवांनी, शेतकरी बांधवांनी, तसेच शहरातील सगळ्या इंडस्ट्रीमधल्या MIDCत काम करणाऱ्या सगळ्या समाज बांधवांना आव्हान आहे। तसेच सगळ्या व्यवसायातील डॉक्टर असतील, वकील असतील, सगळ्या समाज बांधवांनी एक दिवस 4-5 तासाचा वेळ काढून या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन आम्ही करत आहोत।